फायरिंग करून प्राणघातक हल्ला करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद। देशी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत काडतुसे हस्तगत। मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 163/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 352, 351, 2, 3 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/2527 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी अनीस अहमद शकील अहमद राहणार KGN नगर मालेगाव यांनी त्यांचा भाऊ अख्तर काल्या उर्फ शहीद अख्तर शकील अहमद यास त्याचे इतर इसमांशी झालेल्या भांडणात मदत केली नाही या कारणावरून कुरापत काढून फिर्यादी अनीस अहमद यांना शिवीगाळ करून आज तुझे जान से मार दूंगा असे म्हणून आरोपी अख्तर काल्या याने त्याच्या हातातील गावठी कट्टा फिर्यादीच्या दिशेने धरून फिर्यादी जीवेठार मारण्याच्या उद्देशाने राऊंड फायर केले। त्यात एक राऊंड फिर्यादीचे डाव्या पायाचे गुडघ्याला लागून त्यांना गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल आहे। सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपी अख्तर काल्या व त्याचे साथीदार फरार झाले होते। स्थानिक गुन्हे शाखा व पवारवाडी पोलिसांचे पथक रवाना केले होते। सदर घटना घडल्यानंतर यातील आरोपी अख्तर काल्या याने त्याचे इतर साथीदारांसह मालेगाव शहरातून पलायन केले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार यातील फरार आरोपी हा 40गाव शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील गुन्ह्याचे समांतर तपासात 40गाव शहरातून यातील सराईत गुन्हेगार अख्तर काल्या उर्फ शहीद अख्तर शहीद अहमद वय 40 राहणार KGN नगर मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक 24/6/2025 रोजी फार्मसी कॉलेज परिसरात त्यास मालेगावातील शाफिक उर्फ जॉली दादा याचे इतर 3 साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करून चाकूने वार करून जखमी केले होते। सदर भांडण झाल्यानंतर आरोपी अख्तर काल्या याचा मोठा भाऊ अनीस अहमद याने त्यास मदत केली नाही त्याचा राग मनात धरून त्याच्यावर गावठी कट्ट्यातून फायर केल्याची कबुली दिली आहे। यातील आरोपी अख्तर काल्या उर्फ शहीद अख्तर शकील अहमद याचे अंगझडतीमधून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल 5 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले। त्यास वरील गुन्ह्याचे पुढील तपासकामी पवारवाडी पोलीस ठाणे हजर करण्यात आले। सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मालेगाव शहरातील पवारवाडी आझादनगर मालेगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा तयारी आर्म ऍक्ट खंडणी प्राणघातक हल्ला दंगा दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस अंमलदार सचिन धारणकर गोरक्षनाथ समंतकर शरद मोगल सचिन वराडे संदीप राठोड योगेश कोडी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांचे पथकाने यातील आरोपीस ताब्यात घेऊन घातक अग्निशस्त्र हस्तगत केले। महाराष्ट्र माझा न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव।